नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. ठीक आहे, तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण दोन स्कीम कोड बघणार आहोत, 903A आणि 903B. ठीक आहे, या प्रोजेक्टचं नाव आहे मिलेनियम फॅल्कन आणि हे लोकेशन आहे ताठवडे इथे. आणि इथे दोन कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत, 1 BHK आणि 2 BHK. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. आणि सर्वात मोठा 2 BHK या स्कीम कोडसाठी ताठवडे लोकेशनसाठी माडाने दिलेला आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूपच इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे हा. ठीक आहे, तर सगळं मी तुम्हाला सांगणार आहे, याचे प्रोज कॉन्स. ठीक आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसं मी सांगितलं, दोन स्कीम कोड आहेत, एक 903A 90B. प्रोजेक्टचं नाव सेम आहे, मिलेनियम फॅल्कन ताठवडे 1 BHK. ठीक आहे, तर 903ला 1 BHK आहेत, 4 1 BHK अवेलेबल केलेले आहेत माडाने. आणि याचं कार्पेट जे आहे ते 416 आहे. ठीक आहे, आणि याची प्राईज आहे 24 लाख. ठीक आहे, तसंच एक सेकंड. अरे यार, एक सेकंड थांबावं लागेल तुम्हाला. तसंच दुसरा स्कीम कोड आहे 903B. ठीक आहे, इकडे 17 2 BHK अवेलेबल केलेले आहेत आणि याचा कार्पेट आहे 57 आणि 62, म्हणजे 624चा कार्पेट आहे आणि 667चा कार्पेट आहे. ठीक आहे, म्हणजे 600च्या वर, 625चा कार्पेट आहे जवळजवळ. आणि दुसरा जो कार्पेट आहे हा वाला तो 667 आहे. मला वाटतं म्हाडाच्या लॉटरीमध्ये आतापर्यंत सर्वात मोठा कार्पेट 2 BHK साठी या स्कीम कोडला दिलेला आहे. नाहीतर नेहमी आपण बाकीचे प्रोजेक्ट बघितले तिकडे 450ला लोक 2 BHK फिट करतात. ठीक आहे, तर खूपच डिसेंट कार्पेट दिलेला आहे, म्हणजे एक आयडियल कार्पेट जो असायला पाहिजे. ठीक आहे ना, तो दिलेला आहे. 1 BHK साठी 416चा कार्पेट दिलेला आहे या स्कीम कोडमध्ये. ठीक आहे, आणि 2 BHK साठी हा दिलेला आहे त्यांनी 725 आणि 668 असे दोन कार्पेट चांगले व्यवस्थित दिलेले 2 BHK साठी. आणि प्राईज आहे व्यवस्थित ठेवलेले, 31.5 लाख आणि 35 लाख अशी प्राईज आहे. आणि टोटल 17 इथे घर आहे. ठीक आहे, प्रोजेक्ट दिसायला असा एल शेपमध्ये असणार आहे. ठीक आहे, मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. रेरावर रजिस्टर्ड आहे मिलेनियम फाल्कॉन या नावाने हा प्रोजेक्ट. त्याच्यानंतर एक सेकंड, याचं जे पोझिशन असणार आहे ते डिसेंबर 2028मध्ये असणार आहे, म्हणजे अजून एक 2.5 वर्षाने याचं पोझिशन आहे. पुन्हा कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि जसं मास्टर लेआउटमध्ये बघितलं भरपूर बिल्डिंग्स आहेत, तर त्याच्यामध्ये टोटल 8 बिल्डिंग्स असणार आहेत टोटल. ठीक आहे, ए विंगपासून ते एच विंगपर्यंत. ठीक आहे, आता आपण थोडंसं लेआउट बघून घेऊ, हा असणार कसा आहे, म्हणजे ए विंग टू एच विंग ही दिसायला कशी असणार आहे ना. एक सेकंड. अरे यार, कुठे गेला. हां, हे दिसायला लेआउट असं असणार आहे एल शेपमध्ये. ठीक आहे, इथून एंट्रन्स असणार आहे आणि इथे हा जो दिसतो तुम्हाला ही आहे ए विंग. ठीक आहे, आणि नंतर मग ही B C D E F G आणि ही जी वेगळी बिल्डिंग आहे ती एच विंग. ठीक आहे, असं ए पासून चालू होईपर्यंत एचपर्यंत असं याचं लेआउट असणार आहे. ठीक आहे, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते फक्त ए विंगमध्ये असणार आहेत, बाकी कुठल्या बिल्डिंगमध्ये नसणार आहेत. ठीक आहे, तर याची नोंद घ्यावी. बाकी तुम्हाला अजून मी हे स्ट्रक्चर दाखवतो एल शेप थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तसं तुम्ही आपण बघितलं ना, ही जी पहिली बिल्डिंग आहे एंट्रन्सला ती ए बिल्डिंग आहे इकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर मध्ये ॲम्युनिटीज आहेत हे सगळे, त्याच्यामध्ये जिम, स्विमिंग पूल, मल्टीपर्पज कोर्ट, टेम्पल आहे, गझिबो, किड्स प्ले, ॲम्फी थिएटर, पार्टी लॉन, मल्टीपर्पज, हे व्यवस्थित सगळे ॲम्युनिटीज दिलेले आहेत. त्याच्यानंतर मग इथे बाकीचे विंग चालू होतात, B C D E F G आणि ही जी वेगळी सेपरेट बिल्डिंग आहे ती एच बिल्डिंग आहे. ठीक आहे, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते आपल्या या ए विंगमध्ये असणार आहेत. ठीक आहे, आता हा झाला तुमचा मास्टर लेआउट. ठीक आहे, जसं सांगितलं पोझिशन 2028मध्ये आहे. तर सध्या हे त्याचे कन्स्ट्रक्शनचे फोटोज आहेत, तर तुम्ही बघू शकता जवळजवळ 10-11 माळ्यापर्यंत काम झालेलं आहे. आणि आपली ही जी बिल्डिंग असणार आहे ही जवळजवळ 14 ते 15 माळ्यापर्यंत असणार आहेत. आता 10व्या माळ्यापर्यंत तरी दिसत आहेत फोटोजमधून ना, 10 माळ्यापर्यंत काम चालू आहे, झालेलं आहे याचं. ठीक आहे, हे थोडेसे कन्स्ट्रक्शनचे फोटोज आहेत त्याचे. आता अजून आपण माहिती घेणार आहोत एक्झॅक्टली फ्लोर प्लॅनमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना की हे बघा इकडे ए बिल्डिंग जी दिसते ना, ही बघा इकडे ए बिल्डिंग दिसते बरोबर. ए बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला. प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, असे हे 24 फ्लॅट्स म्हाडाचे
असणार आहेत ए बिल्डिंगमध्ये, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला. ठीक आहे. बाकीचे जे विंग्स आहेत ना, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, याच्यामध्ये बघा म्हाडाचे कुठेही फ्लॅट्स नाही त्यांनी दिलेले तिकडे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झॅक्ट फ्लॅट नंबर्स पण यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. जसं मी सांगितलं, म्हाडाचे फ्लॅट्स ए बिल्डिंगमध्ये आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे 3 फ्लोअर म्हाडासाठी दिलेले आहेत आणि या 3 फ्लोअरवर हे सगळे फ्लॅट्स असणार आहेत. आता हे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 62 आणि हा 57चा आहे जो कार्पेट, तो 2 BHKचा कार्पेट आहे. ठीक आहे. आणि जो 38चा कार्पेट आहे तो 1 BHKचा कार्पेट आहे. ठीक आहे. तर 1 BHKसाठी हे फ्लॅट नंबर दिलेले आहेत 107, 108, 407 आणि 408. ठीक आहे. आता आपण थोडंसं याचा फ्लोअर प्लॅन समजून घेऊ. ठीक आहे. आता हा ए बिल्डिंगचा फ्लोअर प्लॅन आहे. जसं मी सांगितलं, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरला फ्लॅट्स आहेत म्हाडाचे. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हा डक्ट आहे, याच्या बाजूला जे आहेत हे 2 BHKचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आणि इकडे जे आहेत ना वरती, हे 1 BHKचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर आता इथून जर तुम्ही बघितलं ना, डक्टच्या इथून एक सेकंड, इथून एंट्रन्स आहे, हे स्टेअरकेस आहे, स्टेअरकेसवरून इथून एंट्रन्स आहे. एंट्रन्स गेल्या गेल्या लिव्हिंग रूम आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की हा सर्वात मोठा 2 BHK आहे, म्हणजे जवळजवळ 624 आणि 668चा कार्पेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे बघितलं तर लॉबी आहे, त्याच्यानंतर इथे लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला इथेच अटॅच त्यांनी ओपन बाल्कनी दिलेली आहे. नंतर डायनिंग आणि किचन, मोठा एरिया, एल शेप किचन आहे इकडे. त्या बाजूला वॉशरूम आहे. इथे एक छोटा बेडरूम आहे आणि मग इथे पुढे गेलं की तुम्हाला इथे मास्टर बेडरूम आणि त्याला एक अटॅच टॉयलेट. ठीक आहे. असं हे 2 BHKचं कॉन्फिगरेशन आहे. इथे पण हा 2 BHKचं कॉन्फिगरेशन असणार आहे. ठीक आहे. आणि 1 BHKचं कॉन्फिगरेशन इकडे तुम्हाला दिसेल, तर याच्यामध्ये स्टडी टेबल त्यांनी एक दिलेला आहे. ठीक आहे. तर मग इथे जर तुम्ही असं एंट्रन्स केल्यानंतर तुम्हाला इथे लिव्हिंग रूम आहे. इथे ठीक आहे, इथून असं एंट्रन्स केलं की तुम्हाला इथे लिव्हिंग रूम असणार आहे. लिव्हिंग रूमला लावून मोठी बाल्कनी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. आणि लेफ्ट साईडला किचन आणि एक एनक्लोज बाल्कनी, म्हणजे आतमध्ये असणारी बाल्कनी, सेपरेट नसणार आहे. आणि त्याच्या बाजूला हा एक स्टडी रूम असणार आहे आणि त्याच्यानंतर मग इथे एक वॉशरूम असणार आहे. ठीक आहे. असं हे 1 BHKचं कॉन्फिगरेशनचं लेआउट आहे. सिमिलरली इकडे सुद्धा तुम्ही बघितलं तर हे सगळे 2 BHKचं लेआउट आहे इकडे. तर हे होतं 2 BHK आणि 1 BHKचं लेआउट. ठीक आहे. आता बाकीची आपण माहिती घेणार आहोत की इकडे जे प्राईस चालू आहे, मार्केट प्राईस काय चालू आहे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. म्हाडा काहीतरी 35 लॅक्समध्ये तुम्हाला देते, पण इकडे बाहेर जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 800चा कार्पेट जवळजवळ 73 लाख याची मार्केट प्राईस सध्या चालू आहे. तर त्या हिशोबाने ऑलमोस्ट 50% प्राईजमध्ये तुम्हाला, ते पण एक मोठा कार्पेट 2 BHK जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे लोकेशन नक्की प्रेफर करा. त्याच्यानंतर इकडे जे रेंट आहेत आठवड्यामध्ये ते बघितलं तर 25,000 चालू आहे सध्या 2 BHKचं रेंट, 25 to 26,000. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुमच्या नोटीस आणून देतो की या बिल्डरचे रिव्ह्यूज जे आहेत, जे लोकांनी जिकडे फ्लॅट घेतलेले आहेत त्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत जे प्रोजेक्टचा प्रोग्रेस आहे तो ऑन टाईम आहे, जो बिल्डरने कमिट केलेला आहे त्याच्यानुसारच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त काही गोष्टी आहेत त्याचं लक्ष द्या की पहिली गोष्ट, जो जो ॲक्सेस रोड आहे प्रोजेक्टला, तो खूप लहान आहे सध्या. मग तो जेव्हा पुढे जाऊन जेव्हा डेव्हलप होईल, ठीक आहे, त्याच्यानंतर मग तो थोडंसं अजून व्यवस्थित होईल. आणि या प्रोजेक्टच्या आजूबाजूला भरपूर प्रोजेक्ट्स अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. ठीक आहे. जर तुमचा राहण्याचा विचार असेल तर तुम्हाला काही 1-2 वर्ष अजून तुम्हाला सगळं पोल्युशन, डस्ट, नॉईज आणि कन्स्ट्रक्शनचा आवाज हे सगळं सहन करावं लागणार आहे. पण एकदा प्रोजेक्ट रेडी झाला तर काही, म्हणजे आजूबाजूचा जेव्हा परिसर पूर्ण डेव्हलप होईल तेव्हा मग तुम्ही एक लिव्हेबल तो एरिया होऊन जाईल व्यवस्थित. ठीक आहे. तर हे थोडेसे काही गोष्टी हे लोकांनी तिकडे रिव्ह्यूज टाकलेले आहेत, तर हे तुम्हाला मी जस्ट हायलाईट करतो, एकदा थोडंसं वाचून घ्या इकडे. ठीक आहे. पण हे मला वाटत नाही प्रत्येकाला किती मॅटर करतं, हे डिपेंड आहे, हा वैयक्तिक चॉईस आहे. पण प्रोजेक्ट हे जर पॉईंट सोडले, तो जसं जो ॲक्सेस रोड आहे DP रोड, तो जेव्हा बनेल आणि दुसऱ्या आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन खूप कामं चालू आहेत, हे 2 पॉईंट सोडले तर प्रोजेक्ट बाकी सगळ्या गोष्टींमध्ये एक नंबर आहे. ठीक आहे. आता बाकी याचं लोकेशन आपण बघून घेऊ. जसं मिलेनियम फॅल्कन हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. इकडे हा डांगे चौक म्हणून फेमस आहे. कुठे गेला आहे डांगे चौक? हा फेमस इकडे डांगे चौक आहे. ठीक आहे. डांगे चौकवरून तुम्ही औंध रावेतला आलात आणि हे जे BRTSचं बस स्टॉप आहे तो पण एकदम जवळ आहे इथून. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर मग हा प्रोजेक्ट इकडे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे विवेंत आहे, विवेंतच्या बाजूलाच हा जो रोड आहे ना, एक्सेस रोड, हा असणार आहे तो एक्सेस रोड. ठीक आहे. आता हा एक्सेस रोड आहे आणि इथून एंट्री असणार आहे. म्हणजे हा दिसतो, हा रोड लहान आहे, जरासा नॅरो आहे आणि इथे तुमची ए विंग असणार आहे एंट्री केल्या केल्या.
आणि त्याच्यानंतर मग इकडे बाकीचे ते बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच असे असणार आहे. ठीक आहे. इथे जे आता सेल्स ऑफिस आहे तिकडे ए विंग येणार आहे. ओके. तर ही सगळी माहिती होती. माझ्या मते मी सगळी माहिती कव्हर केलेली आहे. थोडंसं प्रोजेक्टबद्दल अजून हे सगळे लोकेशनचे काही आहेत. व्हिजन 1 मॉल 3 मिनिटावर आहे. BRTS बस स्टॉप जवळ आहे. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी इयॉन आय टी पार्क 8 मिनिटावर आहे. हे सगळे लँडमार्क्स त्यांनी स्वतः बिल्डरने दिलेले आहेत इथे. ओके. आणि याच्या पलीकडे नंतर आता थोडंसं एक तुम्हाला अजून प्रोजेक्टचा थोडासा व्हिडिओ दाखवतो. फायनल एक सेकंड. प्रोजेक्ट टूर कुठे गेला? अरे भाई चल. आता सॅम्पल फ्लॅटचा आहे. सॅम्पल फ्लॅट उपयोग नाही बघून आपल्याला, कारण आपला वेगळं असणार आहे. ठीक आहे. हा एकच व्हिडिओ पण हा सॅम्पल फ्लॅटचा आहे. त्यातला हा बघण्यात काही अर्थ नाही आहे. दुसरं अजून काय का बघूया थांबा. हा 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 व्हिडिओ. ही माळ्याची बिल्डिंग असणार आहे ए बिंग. आणि असा एंट्रन्स असणार आहे इथून. ए विंग एंट्रन्स केल्या गेल्या आधी तुम्हाला ए विंगच लागणार आहे. आता हा रोड खूप लहान आहे म्हणजे ॲक्च्युली, पण माहिती आहे पुढे जाऊन थोडा डेव्हलप झाला तर. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला ए विंग लागणार आहे, ज्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ऑडी वगैरे दिसते भाई, चांगली गोष्ट आहे. आपण पुढे घेऊया. ठीक आहे. ही अशी लॉबी असणार आहे. बेसमेंट पार्किंग. ठीक आहे यार, स्टँडर्ड आहे सगळं. ठीक आहे. सॅम्पल फ्लॅट आपण नको बघूया, कारण की यार आपला वेगळा असणार आहे म्हाडाचा. ठीक आहे. बाकी ॲम्युनिटीज वगैरे आहेत. तर ही सगळी माहिती आहे. माझ्यामध्ये आपण सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केलेत व्हिडिओमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.